विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। वस्तुनिष्ठ प्रश्न जे काही विचारले जातात तुम्हाला तेव्हा कोणती काळजी घेणं गरजेचं असते या संदर्भात मी काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर आज ठेवणार आहे। बऱ्याचदा त्या प्रश्नाविषयी बरीचशी माहिती असते, पण नेमकं त्या प्रश्न काय विचारलाय हे मात्र तुम्ही विसरू नका। प्रश्न काय विचारलाय हे नीट वाचा। प्रश्न काय, त्याचा मीनिंग काय होतो, अर्थ काय निघालाय त्या प्रश्नाचा, हे जर शांततेनं तुम्ही समजून नाही घेतलं तर उत्तर चुकतात। त्यामुळे प्रश्न काय विचारला हे पहिल्यांदा शांत मनानं वाचा, गोंधळून जाऊ नका। काय काय होतं, कधी कधी तुम्हाला पहिलाच प्रश्न एकदम हार्ड वाटतो, कठीण वाटतो, त्याची काठिण्य पातळी खूप कठीण वाटते आणि मग तो प्रश्न येत नाही, कधी कधी दुसरा येत नाही आणि त्यामुळे तुमचा एकदम काय होतं, गोंधळ उडून जातो, तो एकदम ताण येतो। कारण खूप वर्ष एकदा दोनदा तीनदा रिपीट झालेलं असते आणि परिस्थिती कधी आर्थिक प्रॉब्लेम असतात। आता हे शेवटचा आयटम आहे असं वाटते आपल्याला आणि आता आपण या वेळेसच निघणार असं वाटते। दोन्ही प्रश्न नाही आले, जसं एखाद्या भांबावलेल्या जो फलंदाज असतो बॅट्समन, त्याला जर पहिलाच बॉल जर अवघड आला आणि कॅच जर जाते असं वाटलं किंवा जर एखाद्या वेळी सुटली तर हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याच्यासाठी पण मग तो गोंधळून जातो। पण दुसरा बॉल तसाच आला तर ते गोंधळ, त्याची हिंमत खचून जाते आणि डोक्याला ताण येतो, मग तो लवकर आऊट होतो। विशेषतः कॅच आऊट जास्त होतात अशा वेळी गोंधळून गेलेले। तर त्यामुळं तुम्ही असं गोंधळून जाऊ नका, काही हरकत नाही। एक दोन प्रश्न जरी आले स्थिर राहा, शांत राहा, कारण एक दोन प्रश्न म्हणजे सगळी प्रश्नपत्रिका नसते याची जाणीव आपण असू द्या आणि मग शांततेनं सगळे प्रश्न व्यवस्थित वाचा आणि शेवटपर्यंत तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे। तेव्हा मानसिक स्थैर्य, मानसिक जे तुमचं स्थिरता ते कायम ठेवणं हे या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं महत्त्वाचं गमक आहे, हे लक्षात ठेवा। आणखीन दुसरी एक काय काळजी घेणं गरजेचं आहे, प्रश्न वाचतात कधी कधी काय असते, प्रश्न असा विचारला जातो की तुम्हाला चकवा देत होतो। पहिला पर्याय बरोबर असतो, पहिलाच पर्याय बरोबर असतो। एखादा प्रश्न विचारला, इतकी घाई लागलेली असते, पहिलाच पर्याय बरोबर असतो, खटकून उत्तर देतात, पुढे जातात। मग काय असते त्याच्यात, दुसराही पर्याय बरोबर असतो, तिसराही पर्याय बरोबर असतो आणि चौथ्या पर्यायामध्ये असं लिहिलं जातं वरील सर्व पर्याय बरोबर आहेत। आता वरील सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणाले तर इथं पर्याय गोंधळ होते अशा वेळी। म्हणून प्रश्नांची भाषा आणि ते काही प्रश्नाची भाषा जसं समजून घेतलं पाहिजे, जे काही ऑप्शन दिले जातात, जे काही पर्याय दिले जातात त्याची भाषा आपण समजून घेतलं पाहिजे। त्यासाठी चारही पर्याय वाचणं अतिशय गरजेचं। आता तुम्ही जर पहिलाच पर्याय राईट म्हणून देऊन टाकलात उत्तर, तर हे उत्तर तुमचं बरोबर आहे, पहिला बरोबर आहे, परंतु या ठिकाणी ते उत्तर बरोबर नाहीये, लक्षात ठेवा। या ठिकाणी तुम्हाला या अगोदरच मी एक प्रश्न दिला होता, त्याचं एक उदाहरण म्हणून मी अजून परत ते सांगतो, म्हणजे तुम्हाला ते जर ऐकलं असेल मागच्या यूट्यूबमध्ये, मागच्या एका लिंकमध्ये आहे ते उदाहरणात मी असा प्रश्न विचारला होता की हैदराबाद हे शहर भारतात आहे, कसा चकवा देणारा कसा प्रश्न असतो बघा। ते आता तुम्हाला राईट आहे, भारतात आहेच वाटते, पटकन उत्तर देतात, मोकळे होतात। दुसरं प्रश्न पर्याय होता त्याच्यामध्ये, हैदराबाद हे शहर पाकिस्तानमध्ये आहे, पाकिस्तानमध्ये पण आहे, हेही उत्तर बरोबर आहे। आता इथं अजून एक प्रश्न विचारलं जाते की पर्याय दिला होता हैदराबाद शहर हे भारत आणि पाकिस्तानामध्ये आहे, हेही बरोबर आहे। आणि चौथा पर्याय विचारला होता वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, या ठिकाणी उत्तर डी हे बरोबर आहे, ABCD डी उत्तर बरोबर आहे। मग तुम्ही गोंधळ घातला, पहिला दिला, कोणी दुसरा घेतला किंवा कोणी तिसऱ्याला उत्तर दिलं, पण त्याचं उत्तर हे करेक्ट आहे चौथं या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी म्हणून तुम्हाला सांगतो की प्रश्न नीट वाचून घेणं
आणि जसं गरजेचं आहे तसं पर्यायी समजून घ्या, त्याचा मिनिंग काय होतोय. त्यामुळं तुम्हाला उत्तराचा अभ्यास करताना भाषेचा देखील अभ्यास करणं अतिशय गरजेचं असते मित्रांनो. म्हणून भाषेवर कमांड असणं, कारण जो मी स्पर्धा परीक्षेमधून उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पब्लिकसोबत राहावं लागते. पब्लिक काय म्हणायला लागली ते जर कळत नसेल त्यांची भाषा तर कसं जमेल. म्हणून भाषा कळून घेण्यासाठी भाषिक कौशल्य तुमचं चांगलं असलं पाहिजे. भाषेवर प्रभुत्व तुम्ही अतिशय गरजेचं आहे. एकदा बऱ्याचदा तर हिंदीमध्ये जेव्हा प्रश्न विचारतात, आपली इकडली मराठवाड्यातली हिंदी आणि विशेषतः नेट एक्झाममध्ये मी नेट एक्झाम पहिल्याच प्रयत्नात पास झालो म्हणून तुम्हाला मी सांगतो. ते हिंदीमध्ये बऱ्याचदा ते प्रश्न अवघड वाटतात. आपल्याला हिंदी इकडली बटर हिंदी वाचून सवय झालेली असते, ऐकून सवय झाली, आणि तिथली टफ हिंदी असते, एकदम प्रमाण हिंदी असते, आणि तेव्हा ते कळत नाही बऱ्याचदा. मग त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला ते हिंदी वाचत असताना इंग्लिशचाही आधार घ्यावा लागतो. प्रश्न नेटला काय असते, हिंदीतून असतात, आणि त्यानंतर जो JKचा पेपर असतो तो हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतो. हे आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे, तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण ऐका हा व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्या ज्या अनुभवातून काही गोष्टी आहेत. आता कधी कधी तिथीविषयी म्हणजे एखाद्या जन्मस्थळाविषयी किंवा जन्मदिनांकाविषयी काही वाद घालून ठेवतात. वाद हे अनेक आपल्या इथं वाद घालणे हे आपल्याला फार आवडते. तर वाद घातले असतात जन्मदिनांकाविषयी. अशा वेळी तुमच्यासमोर तर जन्मदिनांक, जन्मतारखा, जन्माचं विशेषण हे सगळं दोन्ही माहीत राहते तुम्हाला. अशा वेळी तुम्हाला शासनाने कोणती तारीख मान्य केली आहे, कमिटी नेमवलेली असते, ती कमिटी नेमून कोणती तारीख निश्चित केली आहे हे मात्र तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. पण कधी कधी काय होतं, तुम्ही जे ठोकळे वाचताना या ठोकळे वाचण्यामध्ये त्या दोन्ही तारखा देऊन टाकतात. आता तुमचा नेमका तिथं गोंधळ उडतो. तर तुम्ही जर मुळातून पुस्तकातून जर वाचलं, मुळात जे ग्रंथ या विषयावरचे मूळ ग्रंथ जर वाचून अभ्यास केला, तर तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीटपणे देता येते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक हा 19 फेब्रुवारी आहे. 19 फेब्रुवारी हे शासनाने मान्य केलेला दिनांक आहे, 16 फेब्रुवारी. पण हे तिथीनुसार करणारे, कारण त्यांना तिथीनुसार करू नका म्हणून खूपदा मागण्या केल्या जात आहेत. संभाजी ब्रिगेडनी खूपदा समजून सांगितले तिथी पण महाराजांची जयंती एकच झाली पाहिजे आणि ती 19 फेब्रुवारीला झाली पाहिजे अशी त्यांची खूपदा मागणी असूनही काही लोक त्यांना ते सुधरत नाही, तर ते त्याचनुसार करतात. ते वाद घालण्याचा विषय आहे. शासनाने एकदा मान्य केल्यावर शासनाचं मान्य करणं अतिशय गरजेचं असते, पण ते करत नाही आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की शासनानं कोणती तारीख निश्चित केली, ती तारीख शिवाजी महाराजांचा जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी निश्चित केलेली आहे. तर तुम्ही या संदर्भामध्ये मी तुम्हाला हा मुद्दा यासाठी सांगतोय मित्रांनो की अशा प्रसंगी तुम्ही शासनाचे तिथी, शासनाने जे तारीख निश्चित केलेली आहे ते तुम्ही मान्य करायला पाहिजे. मग तुम्हाला मग ते कोणत्या तिथीला साजरा केला जातो ही तिथी माहीत पाहिजे. मग जर प्रश्न कधी कधी खोडसाळ विचारला जातो, अशा वेळेस तिथी सुद्धा माहीत पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की मी अगोदरच सांगितले शासन मान्य केलं पाहिजे. अहो, शासन मान्य केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि सगळ्यांचंच मत आहे जवळपास, काही लोक सोडले तर. पण काही जणांचं आता मग तिथीनुसारही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते तिथीसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते. या दोन्ही गोष्टी मग कधी कधी चकवा देणारा, इकडं पोरं पाठ करून ठेवतात, मुलं पाठ करून ठेवतात 19 फेब्रुवारी आणि पुन्हा तिथीनुसार विचारलं तर ते तुम्हाला ती तिथी माहीत पाहिजे, ते तुम्ही समजून घ्या. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं देत असताना घाई करू नका, गडबड करू नका, गोंधळ करू नका. स्थैर्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्थैर्य गमावून बसला तर मग अनेक प्रश्न चुकू शकतात. तर शांततेनं प्रश्न सोडवा. शुभेच्छा. आपण दररोज हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलला, इंग्रजीमध्ये नाव आहे हनुमंत भोपाळे, या इंग्रजीवर यूट्यूब चॅनलमध्ये
इंग्रजीच्या नावानं असणाऱ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्याला या प्रश्नांचा सराव करून घेणार आहे आणि हा जो सराव आहे तर अनेक परीक्षेसाठी उपकारक ठरणार आहे, तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी. म्हणून हे चॅनल जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी उपकारक ठरते. माझा थोडक्यात परिचय जरी तुम्हाला सांगायचं असेल तर मी नेट PhD झालेलो आहे. MA मराठीमध्ये मी पहिल्या प्रयत्नामध्ये MA मराठी आणि तेही मेरिट आहे. नेट एक्झामही मी पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झालेलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा की आणि सातत्याने विद्यार्थ्यांना गायडन्स करतो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. मुलाखतीच्या संदर्भानं मी मार्गदर्शन करत असतो, समुपदेशन विद्यार्थ्यांचं करत असतो. तर ज्यांना या विषयाची गरज असेल त्यांनी या यूट्यूब चॅनलशी संपर्कात राहा. आणि जर कोणाला मला प्रत्यक्ष बोलायचं असेल तर माझा नंबर देऊन ठेवतो, 9767704604. हा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर मेसेज करून वेळ घ्या, वेळेनुसार आपण मग बोलूया. धन्यवाद.